हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हाँ बंद करा फिर तो बंद नहीं। हाँ यत्र योगेश्वर कृष्ण प्रकाशो ओम नमो व्याख्या वेद प्रतिपद्या
हृदय सद्गुरु ने पारिवार भूमि से सत्या करो कराना मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति भासला मानवी वेशधारी तुका तुझा परब्रह्म देवा दया पूजे आदरे पांडुरंगे मानस केले प्रयाण प्रसंगे मानवी दिव्य रूपे जगतिये दिव्य लोकासी आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात आपलं अनुभव घेऊन अनुभवाने सत्य सांगतात सत्य सांगतात
स्मरणाचा योग येईल. 3 वाजता सांगितलं तिथं पुण्य स्मरण 11 वर्ष झाली. काय सांगायचं त्यांना. बापूंचा कार्यक्रम कसं नव्हतं. दुसरं चालत ते पण सोडून 11 वर्ष झाली. स्मरण कोणाकडे सांगत नाही. आयुष्य जात आहे कशी महा सुहिताचा धुर महा रहासी हरी. परंतु आपण जर ह्या गोष्टी केल्या पुण्यस्मरण असतील त्याला ते प्राप्त होत असतं. ज्ञानदान होतं, अन्नदान होतं, सत्संग घडतो. आपल्याला त्याच्यापासून ज्ञान प्राप्त होतं. आणि त्यांना उत्तमाची गती सोयी जीव खाली काही असं वाटतं बाबा किती काळ झाला तर असतील बाबा पण मूळचा थोडा काही होतच नाही. त्याच्यामुळे 10-15 आपण तोच घेतला ना. फक्त कपडे बदलित आहे ते कपडे मात्र बदलित आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांगितले नूतन निघिले तैसे देहांतराचे स्वीकारी जे चैतन्य नाही. चैतन्य तसंच असतं. जशी इच्छा असेल तसं तुमची जन्म त्याला भेटत असते. कर्मानुसार गती असते पुढं. वैसा कर्म करेगा वैसा पदर देगा आणि ज्याला मुक्त व्हायचं ह्या जन्मात त्याला 2 नंबरचा देह पूर्ण हे करावं लागतं. तसं 2 नंबरांनी कळत नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह. हा जो सूक्ष्म देह म्हणजे वासना, इच्छा जन्म घेणे लागे तो नष्ट झाल्याशिवाय जन्म मरण नाही कळत. पुण्य होईल. आता सगळे शिकलेश्वर मंडळी बसले. परवा प्रेमानंद महाराजांनी एक वाक्य असं सांगितलं. बसला होता ना आणि मग त्याला सांगितलं तुझ्याकडं सगळं भरपूर आहे म्हणले पण हित्रापाणी म्हणले ही पुण्य म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी मिळणं ही पुण्य आहे. कृपा ही वेगळी असते म्हणजे भगवंताचं नामस्मरण अखंड चालणं जीवनमुक्त अवस्थेत राहणं ही कृपा वेगळी आहे. म्हणजे जरी तुला वाटत असेल एवढं वैभव तुला नामस्मरण करावं लागेल म्हणजे तुला भगवंताचं चिंतन करावं लागेल मग भगवंताची कृपा आहे. पुण्यानं हे गोष्टी घडतात. चांगल्या भेटतात या गोष्टी पुण्य असल्यावर भेटतच असतं. श्री भगवंताची कृपा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं जीवन ज्ञान देव आता उतरलो ही कृपा आहे. गुरु कृपा निर्मळ भागीरथी नाथ महाराज म्हणतात माझ्यावर कृपा झाली ही कृपा आहे. संसार सफल झाला केले पाय ही कृपा आहे. जगद्गुरूचं कृपा आपल्याला अभंगातून फार आपल्या मोलाचं हिताचं सांगतात. संत हिताचं सांगण्याकरताच येत असतात. काय असतं स्वतःचं काय कामाचं सांगतात. आंब्या करताय का आपल्या करताय नारळ कोणा करताय आपल्या करताय. तसं संत जीवन जगाच्या कल्याणासाठी रोप आंब्याला फक्त दुसऱ्याला देण्याचं माहिती असतं. सावली आपल्या करता आंबे आपल्या करता सरपणे बी आपल्या करतात. लागतच एवढं प्रत्येकाला लागणं त्याची काय भीती वाटायची नाही का लागणारच आहे ती काही वाटलं नाही पाहिजे. परमात्मा त्याच्या करताय भीती घालवण्याकरता उपकारासाठी आले आणि वैकुंठवासी आलो याच बोलिले जे ऋषी संतांचे मार्ग अडराणी तत्व भगवान श्रीकृष्ण परमात्मा खूप क्षेत्रावर सांगितलं गीतेमध्ये तीच ज्ञानेश्वरी
हेच तत्व भगवान परमात्मा बुद्धाला सांगतात. तेच तत्व जगद्गुरु तुकोबाने आपल्याला सांगतात. तत्वात बदल नाही. तेच तत्व, मूळ तत्व, मूळ मुख्य महाविष्णू चैतन्य आदिनाथ गुरु सिद्धांत ही आलेली परंपरा जसं की तसं तत्व तसं माऊलीला सांगितलं निवृत्ती दादानी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महागती दशमी पाहुणी गुरुवा याला अंगीकार सापडविले वाटी जाता गंगा स्नाना मस्तकी गुरुवा. आणि ती कृपा म्हणजे ते तत्व, ते अमर तत्व आहे. या विश्वामध्ये अमर काय, आपण यांना सुद्धा अमर म्हणतो ना, पूर्वीची अमर इच्छिताची देवा मृत्यू व्हावा. पण काहींचे अमर नाही, काहींचे अमर नाही. काहींचे अमर जर असते ना मग ती संत मुक्त झाले असते ना. काय बाबा घडलं ठेवाता ना, हे सगळे फिरत असते, सारखे फिरत असतात. ब्रह्मदेवाला सुद्धा फिरावला सुद्धा. बाकीच्यांचं काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मपणाची भरती न सुटती पुनरावृत्तीची ओळखते. हे येणं जाणं हे कोणालाच थांबत नाही. येणं जाणं थांबायचं ठरलं तर मुक्त व्हावं लागतं, त्या पदाला जावं लागतं. संतच गेले त्या खायाला आघाता वेगळा आवाची हा. म्हणून हे सुद्धा अमर आहे, पण काही काळापुरते येते, काही काळापुरते. इंद्र चंद्र महेंद्र हे जरी असतील सर्वीचे अमर, ते जर अमर असते ते काय म्हणले असते मृत्यूलोकी व्हावा. नारायण नामे भू जीवन मुक्त. कारण तिथं ते भगवंताचं नामस्मरण नाही करता येत, तिथे कीर्तन नाही, भांगड नाही, तिथं वेगळंच आहे. तिथं फक्त बॅलन्स खर्च करायचा, तिथं पुण्य प्राप्त करायचं. पण मृत्यू लोकांमध्ये भगवंताच्या नामचिंतना नारायण नामे भू जीवन मुक्त कीर्तनी अनंत भौतिक. प्रल्हाद भगवंताच्या नामस्मरणानं मुक्त झाला ना. फक्त इथं मृत्यू लोकांमध्येची गोष्ट ती मनुष्य शरीरामध्ये. आधी जगद्गुरु शंकराचार्य 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. एक मनुष्यत्व आणि साधू पुरुष. आता मनुष्यत्व आपल्याला मिळालंय, मुमुक्षत्व प्राप्त झालं. प्रपंचामध्ये किती आपली तळमळा हे झालं करून असं मताची आपण जी व्यवस्था आहे, एक व्यवस्था आहे, प्रत्येकाला करावंच लागतं. महाराज म्हणजे ना जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे पैसा तुम्ही लय कमा, फक्त चांगल्या मार्गाने कमा आणि त्याचा विनियोग बी करा. उदास विचारे वेच करी उत्तमाची गती प्रयत्न पाहिजे पर उपकार नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माय भूत दया गाई पशुचे पालन पाणील्या जीवाना शांती रूपे नव्हे कोणाचा बाई वाढवी महत्व वडिलांची. तुका म्हणे हे आश्रमाचे फळ परम पद बळ. म्हणून जीवनामध्ये शाश्वत काय, नित्य काय, अमर काय याचा शोध लावण्याकरता सुखाच्या शोधामध्ये संतांनी जसं 4-5 वर्षापूर्वी आपण सगळे तिथे साक्षीदार आहोत. 4-5 वर्षापूर्वी अख्ख्या विश्वातले शास्त्रज्ञ एक लस काढण्याकरता तर पडत होते कोरोनावर. एक लस काढायची होती कोरोनावर. अख्खे साहित्य सगळे एकत्र बसून शकतो. तसेच आपल्या संतांनी संशोधन केलं. सगळे संत एकांती बसले आणि सर्व सिद्धांत शोधले. आता ह्या जीवाला सुखाचं साधन सांगायचं आहे, याचं दुःख नष्ट झालं पाहिजे, याचं हे जन्ममरण बंद झालं पाहिजे, याला परमसुखाची प्राप्ती, त्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला पाहिजे, याचं कारणासही दुःख नष्ट झालं पाहिजे. आणि त्याच्यावर एकच उपाय, याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. तोपर्यंत दुःख कशानंच जात नाही. पुण्य होईल, पुण्य होईल का इंद्र होईल, चंद्र होईल, महेंद्र होईल, पण मुक्त होण्याकरता एवढा एक रस्ता आहे, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतान. आपण गृहस्थी मंडळी आहोत, तर गृहस्थीला सोपा मार्ग एवढाच, ही ती थोडं भक्ती आवडते संकल्पादी माया, पण ही ज्ञानोत्तर भक्ती आहे संतांनी घेतली. म्हणून ही जर भक्ती आपण केली, पण साधू संतांना शरण गेलो
सदग्रंथाचं आपल्यावर जर कृपा झाली तर आपल्याला तो अनुभव येतो आपण नेमकं कोण आहोत. जगद्गुरु तर कोण आहे सहज म्हणतात मी वासुदेव इथं सहज म्हणजे मी अमर आहे. कारण आपल्याला तर भीतीच कमी होईना आपल्यावाली आपण याचं साधाच ते सोडायला तयार नसेल का आपण नेमकं कोण आहोत. शरीर हेच आपलं स्वरूप नाहीच साधं नाही. हे मोबाईलची वरची बॉडी आहे पण आपलं जे कार्ड आहे हे वेगळं आणि तसं याला विवेक म्हणतात. शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. याच्यातलं आपलं नेमकं स्वरूप काय आहे. आत्मा हे आपलं स्वरूप आहे. संत मी वासुदेव कळू येईल आहे खाऊ कसं आहे. संतांकडूनच आपल्याला हे कळतात. आपल्याला काय माहिती आपण कोणी आपण याला स्वरूप समजल्यामुळे आपण किती दुःख भोगलंय. मरत विजन्म चित्रकूर आपण त्या कवळ्या पावल्यासारखं अज्ञान दुसरा अध्याय पाहणार ज्ञानेश्वरीचं सगळं तेच सांगतोय. जे मूळ स्वरूप जे अमर आहे न ज्या येते न मृ काय जातंय काय येतंय. अर्जुनाचा भ्रम गेला ना. अर्जुन म्हणजे आपण अर्जुनाला भ्रांती झाली की मीच करतो मीच मरतो मी मारितो. पण त्याला ज्यावेळेस मस्त ज्ञान प्राप्त झालं तोच अर्जुन म्हणतो नसतो नसतो तुझला तुझ्या प्रसादाना माझा मोह सहकुटुंब निघून गेला. अर्जुन म्हणजे मुक्त झालो आता सांगू दुसरे आता मुक्त झालो ना का वास्तव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं ना नेमकं कोणावर. म्हणून जगद्गुरूचं परंपरा आहे. प्रथम त्यांना म्हणतात अमर आहा न म्हणा देह माझा मग भगवान. देह हे साधन आहे. देह हे साधन आहे. गाडी वेगळी गाडी चालवणारा वेगळा आहे ना. ड्रायव्हर वेगळा गाडी किती सोपं आहे. आपल्याला ती हे कधी मंदिराची हा ओम शांती वाले ओम शांती बोलायला लावलं द्यायचा तुम्ही आमचं कोर्स आपण तिथे गेलं होतं सगळं गाडी चालवणारा वेगळा चित्र वगैरे पाहिलं ना काही आपल्याकडे सगळं ते आमचे कोर्स सगळे राहिले. म्हणजे त्यांना तेच सांगायचंय आत्मा वेगळा आणि देह वेगळा. प्रॅक्टिकल सांगायचं भारी त्यांनी असं केलं होतं. म्हणजे प्रत्येक परंपरेमध्ये प्रत्येक ठिकाणी हा हेच ज्ञान आहे. तर या ज्ञानानं आपल्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. जगद्गुरू परंपरासाठी थकून सांगतात अमर आहा खरीची पाहत कधी न म्हणा देह माझा मग भगवता. देह आपला जरी असलं पण स्वरूप नाही आपलं. ते रामायणामध्ये ज्यावेळेस वालीचा प्रसंग भागवत रामायणामध्ये किती भारी दाखवला. अख्ख्या त्या प्रसंगामध्ये फक्त एवढंच घ्यायचं हीच खूप बरं सांगतो. एका चरणा सांगितलं त्याच्याकरता तो अख्खा 2-3 अध्याय वाचावा लागतील तेव्हा हशीच जाणतो एकमेकांना. ज्यावेळेस वाली पडला आणि वाली पडल्यानंतर रामायण आपल्याला सगळं माहिती का मारला काय त्यांना त्याच्यातून चूक झाली बांधली येते भावाचं सगळं लुटलं सगळं त्याच्यातून चूक झाल्यामुळं भगवान परमात्म्यानं त्याला मारलं. आता त्याला मारण्याला अवघड होत. समोर त्याला मारता येत नव्हतं. वरदान होते त्यांना वरदानी लोक तो काही साधा नाही. पण सुग्रीव शरण आला ना आणि शरणागत रक्षण करण्याकरता भगवंताना वालीला मारलं. त्यावेळेस बातमी ज्यावेळेस नगरीमध्ये कळाली त्यावेळेस पतिव्रता तारा आली सगळेची सगळे अंगद वगैरे सगळे आले ना आणि तिथं मोठा हे झाला. तोपर्यंत भगवान परमात्मा तिथंच होती. बाण मारलेला होता लक्ष्मण होता सगळे तारा मोठमोठ्याना टाऊ फोडली रडती. पुन्हा ते वालीला मांडीवर घेतलं आणि मोठमोठ्याना रडू लागली. आणि मग थोडं वातावरण शांत झालं. भगवंतांना विचारलं तर तारा तू का रडती म्हणले. जे जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान सांगावं लागलं नाऱ्याला परत गीताची. का रडती तिनं सांगितलं. मग आता रडू नाही तर काय करू. तिथं मालक गेलं ते संपलं म्हणजे सगळं. त्याला दुसरा देव माहिती नाही म्हणले. तर
सती गेला, संपलं माझं जीवन संपलं म्हणजे आता मला सती जायचंय म्हणजे माझं जीवन संपलं. आणि मग भगवंतांना त्याला ज्ञानाचा उपदेश केला तिथं. बरंचसे त्यांच्यावाली चर्चा झाली. आता ती काही सामान्य नव्हती, पतिव्रताच होती ती. आणि मग भगवंतांना तिला विचारलं, तू रडती, ज्या वाली करता रडती तो वाली तर तुझ्या मांडीवरही म्हणली. वाली पडेल होताच ना जसाची तसा, कारण इतकंच पडेल. ज्या वाली करता रडती तो वाली तर तुझ्या मांडीवर आहे ना, त्याचे हात पाय सगळं जसाची तसा आहे ना. मी तर रडतीपणा करतो. तिला लगेच विवेक प्राप्त होतं ना तिथं, तिला लगेच वैराग्य प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं भगवंताच्या उपदेशात. ज्या वाली करता रडती तो वाली तर तसाच म्हणले. याच्यातलं तत्व निघून गेलं ना, याच्यातलं जे चैतन्य निघून गेलं ना, हा म्हणले. मग याच्यातलं जे निघून गेलं तो वाली का हा वाली, ज्ञानाचा विषय ना सगळा. भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा राहिला विचारतो, आज तुझ्या मांडीवर जो हे तो वाली पंचमार होता का, हे जे चैतन्य निघून गेलं तो वाली, याच्यातला कोणता वाली. म्हणून तिला सांगितलं, प्रभू तुम्हीच मला ज्ञानाचा उपदेश करा. तिथं भगवंतांना तिला ज्ञानाचा उपदेश करा. जगद्गुरु तुकोबर आपल्याला आज करतात उपदेश. अरे खरा वालीला काही होतच नाही म्हणले, तो आभार आहे म्हणले. सामान्याला काही होत नाही, ते सारखं बदलीचंही तर याला काय होणार आहे. तिथे उपदेश केल्यानंतर सांगितलं की चैतन्य आहे ना, मूळ चैतन्य त्याचं निघून गेला तो वाली आत्मा. आपला आत्मा मरतोय का, सगळं शास्त्र पहा ना, नैनम संदर्भ शास्त्र. आता हे विज्ञानी वगैरे लोक आहेत, विज्ञानानं भरपूर प्रयोग करून पाहिले होते. जाताना काचेत ठेवलं होतं शेवटच्या याच्यामध्ये, त्यांना सुद्धा नाही मिळ लागला. ते निघून गेलं चैतन्य, पण ते काचेला तडी गेले पण त्याला दिसलं नाही. तरी सगळे कॅमेरे लावले होते असे. विज्ञानानं काय केलं होतं, आपल्याला तो आत्मा दिसावा जाताना काहीच होत नाही. आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं नाही, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, काहीच नाही. काय होतंय फक्त श्वास हालायचा बंद होतो, बाकी काय होतं ते हलावणारा ते भाषा हलतो ना आपला, हालायचं बंद होतं, बाकी काय होतं श्वास. त्यावेळेस उपदेश त्याला भगवंतांना. अरे म्हणले खरा जो वाली आहे ना, त्याच्या कशाला धक्का नाही, त्याला अग्नी सुद्धा काही करू शकत नाही. असं जे चैतन्य तो वाली म्हणते, ते पंचमहाभूताचं शरीर जीवन काळाचे. हे फक्त ईश्वर प्राप्ती करता दिलंय, जेणे तू जोडशी नारायण. यह मतीचा हा देह एवैच्छिता तिचाई, धन्य मी जन्मालो दास आयुष्याच्या साधने सचितानंद अमरत्व प्राप्त झालं. आणि मग तिला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग आता ठरव काय करायचं. म्हणजे तुला सती जायचं, जीवनमुक्त अवस्थेत राहायचं, राज्य करायचं धर्माना, ठरव म्हणले. आता वाली पुढे गेला का, वाली माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला म्हणले. श्रीकृष्ण कोकोनी जाशी मारी तो आगे ब्रह्म साक्षात. मावशीला सुद्धा सायुजी मुक्ती दिली, मामाला सुद्धा सायुजी मुक्ती दिली. मग भगवंताला ज्याला मारलं तो मुक्तच होतोय ना. सगळं ज्ञान सांगितल्यानंतर तिनं सांगितलं आता याचा विधी करून बघू म्हणजे आपण आता काही सती जायचं, जीवनमुक्त अवस्थेत राहायचं. काय बोध प्राप्त झाला तिला, हा बोध प्राप्त झाला. अमर आहा अमर आहा प्रेती पहा होती न म्हणा देह माझा मग भरवसा करे. हे साधू लोक सहज शरीर ठेवतात, सहज जसे आपण कपडे काढतो ना जुनी तसे शरीर का आधात निश्चित काम झाले तर शरीर ठेवून देऊ. नाथ महाराज किती वेळा आपण पाहतो, कामदेव महाराज मोठमोठे जे संत मंडळी सहज शरीर ठेवायचे का, त्यांना हे पद प्राप्त झाले. अमर आहा खरे की पहा खोटे. पण हे अनुभवानं घडलं पाहिजे. आपलं जे स्वरूप अमर आहे, त्याचा जो बोध अमर आहे, मग त्या बोधाचं म्हणजे त्या भगवंताचं चिंतन करता करता ते स्वरूप प्राप्त होतं आपल्याला. विभूतीला जसं झालं ना, विभूतीला चिंतनानं झालं ना, आपल्याला भगवंताचं नामचिंतन करता 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 स्वामींनी सांगितलं 13 कोटी राम नामाचं चिंतन जर झालं तर भगवंताचं दर्शन होतंय. कसं दर्शन होतं ते कसं सगळं दर्शन देत नाही कधी मी कसं पण सांगितलं प्रवचनात दिसते आला ना. 13 कोटी नामस्मरण जो करीन आज सुद्धा त्याला भगवंत स्वरूपाची प्राप्ती कशी होती ते सांगितले. ते राम स्वरूपच त्याला प्राप्त होतं, तोच राम होतो. राम म्हणता
रामाची होईल ही पद्धत त्याला प्राप्त होतात, तोच रामस्वरूप होतो. जो रामस्वरूप झाला त्याला रामच दिसत बरोबर काही दिसत मुक्त मुक्त होता तरी आणि मूळची मुक्तच होतो. वेळ झाला कशामुळं माझं माझं कशाला माझं 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 म्हणतो सोडायला तयार नाही. मुक्त होता वेळ झाला घेऊन या छंद आणि संत सोडायला सांगायचं बरं काय सांगायचं. कधी भीती दाखवतात कधी काय इतकी प्रयुक्ती ना सांगतात का याची आसक्ती सोडा प्रत्यक्ष सोडायचं नाही. जगद्गुरु तुकोबाई वारीला जायचं असे प्रत्येक चरित्र आपल्याला माहिती आहे. प्रत्येक महिन्याची वारी पायी वारी देऊ ते पंढरपूर वारी मग जिथं गाव येतील ते थांबायचं. जेवणाची वगैरे व्यवस्था मारुतीच्या मंदिरात कीर्तन व्हायचं गोष्ट पुन्हा दुसऱ्या गावाला. मग एका गावाला जगद्गुरु तुकोबाई विश्वंभर बाबापासून वारी आहे माझ्या वडिलाची निराची आणि मग एका शेतकऱ्याकडे थांबायचे. चांगला होता तो याला जीव ठेव घालायचा. महाराज म्हणायचे पाटील चला वारीला. ते म्हणायचे नाही आता कांदे काढायला आले पुढच्या वर्षी येईन म्हणे. पुढच्या वर्षी महाराज गेले तिथं थांबले जेवायचे निघायचं टायमाला म्हणायचे पाटील चला वारीला. ते म्हणले नाही आताच आमचे ते नाही जणांना झाले काहीतरी सांगायचं महाराजांना कटून द्यायचं तो. दुसऱ्या वेळेस परत महाराज गेले आता महिन्याची वारी ना पाटील चला आता मोकळे झाले असतील ना. नाही ना म्हणले आता आहे ना आता तर द्राक्षाचं बागन भानगडी नसेल असं काही मला येत नाही. असं प्रत्येक वेळेस महाराजाला तो काहीतरी प्रपंचाचं कारण सांगायचं. कधी आमचं दुखत आहे कधी हे होतं कधी मी आजारी येते कधी नातू आजारी आहे तर काही असं काहीतरी पर्याय सांगायचा. असं वर्ष झालं त्यानं किती थापा मारल्या 12 थापा मारल्या. आता महाराज होते ती. नंतर मग 13व्या वेळेस आल्या म्हणजे पाटील आता चला पंढरपूरला. सकाळी उठले महाराज स्नान वगैरे झालं. समोर घराचं लिंबाचं झाड होतं आणि महाराजांनी त्या लिंबाच्या झाडाला कवळी मारली आणि मोठमोठ्यानं रडायला लागली. कोण जगद्गुरु तुकोबाराय मोठमोठ्यानं रडायची. तो पाटील म्हणे महाराज काय झालं तुम्हाला. हे मोठमोठ्यानं रडायचे झाड मला सोडलं म्हणजे झाड काय मला सोडित नाही. तो पाटील म्हणले महाराज काय एवढी मोठी महाराज कीर्तनात लोकांना असं सांगा त्यांनी हे कवळी घातली आता ही कवळी घातली का त्या झाडाने याला धरलंय म्हणले. म्हणले महाराज तुम्ही याला धरलंय का झाडात तुम्हाला धरलंय आणि मी तुला तेच सांगतोय वर्षभर म्हणजे वर्षापासून मी तुला तेच सांगतो वारीला चाल प्रपंचाला नाही तुला धरलंय म्हणले. तो प्रपंचाला धरलं तुझी आसक्ती नष्ट होती म्हणजे. प्रपंच आपण 4 दिवस गावाला गेलो थांबत आहे का काही थांबलंय कोणी जेवायचं गाया गुरुढोर थांबत आपण त्याला घेऊन या छंद मुक्तच होतो आपण अज्ञानामुळं तादात्म्यामुळं. पण तेच ज्ञान परत आपल्याला संत सांगतात का बाबा तू अमर आहे तुझं स्वरूप अमर आहे न मरणे निर्विवाद. आपण मरणारे नाहीये पण आपला निश्चय होत नाही ना. आणि निश्चय होण्याकरता परत परत गाथा वाचायचा परत प्रवचन ऐकायचं. श्रवणाला परीक्षेची तयारी झाली की नाही 7व्या दिवशी त्यानं दुसरं काही केलं श्रवणच केलं. श्रवणे कीर्तने भीती पावन. पावन म्हणजे मुक्त. पावन म्हणजे काय होणार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो म्हणजे काय झालं व्यापक झालो. श्रवणे कीर्तने आपण काय करायचं श्रवण करायचं. श्रवण भक्ती 1 नंबर आहे. श्रवण करणाऱ्याला शिकायची गरज नाही काही वाचायची सुद्धा गरज नाही फक्त मोठ्याच ऐकायचं. असं काहीतरी भंगार नाही ऐकायचं. शुद्ध गाथा ज्ञानेश्वरी भागवत जे असेल ते श्रवण करायचं आणि शुद्ध ऐकलं ना निश्चित आपलं सुद्धा देव तादात्म्य सुद्धा आपल्याला विषय कळतो. म्हणून प्रथम चरणात मला सांगतात अमर आहा खरी की पहा खोटे न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. कधी कळलं आपल्याला जेव्हा विवेक प्राप्त होतो. खरी की पहा खोटी खरं खोटं कळायला पाहिजे आपल्याला. सत्य काय असत्य काय या विश्वामध्ये सत्य सत्ता फक्त एक भगवान परमात्मा आहे. ती कालही होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे. आपला देह 50 वर्षापूर्वी होता का जास्त वयाचा असेल पण 100 वर्षापूर्वी होतो का आपलं शरीर आता आहे अजून 100 वर्षांना राहील का आपलं शरीर. म्हणजे नित्य नाही आहे गोष्ट पण भगवंत नित्य आहे प्रत्येक काळात आहे. हे कळायला पाहिजे खरं काय आणि खोटं काय. यालाच विवेक म्हणतात. सत्य काय असत्य काय
सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य साच खरे नाम विठोबाची वरे. या विश्वामध्ये सत्य फक्त एक भगवान परमात्मा आहे. सुखरूप फक्त भगवान परमात्मा आहे. नित्य फक्त भगवान परमात्मा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज जय योगी असे. आणि हे संतांच्या कृपेनं कळतं. मला नाही कळत तरी न मनात या माझा ऐसा मग भगवता हे कधी आपल्याला कळत निश्चय नाही होता आपल्याला. मला त्याचा संवाद नाथांनी त्याच्यावर भाष्य केलंय. हस्तमालक म्हणून ग्रंथच निर्माण केला आणि श्लोकात फक्त 12 आहे. ते संस्कृती ते काय आपल्याला कळत नाही. पण नाथ महाराजांची कृपा त्यांनी त्याच्यावर ओळीबद्ध ग्रंथ केला हस्तमालक म्हणून. वेदांताचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एकच घ्यायचं आपल्याला हे कधी भावाचं प्राप्त होईल. आपल्याला कधी निश्चय प्राप्त होईल का आपण न मरणारे आहोत, आपण अमर आहोत, आपण व्यापक आहोत. हे ज्ञान कधी प्राप्त होतात. तो आद्य जगत गुरु शंकराचार्य आणि हस्तमालक एक माता मौल्याची धुणं धुण्याकरता गेली. तुम्हाला माहिती होतं त्याच्यातला संवाद. धुणं धुण्याकरता गेली. एक छोटंसं मूल होतं तिच्याजवळ आणि ते नदीच्या कडाला धुणं धुवायला आणि तिथे एक साधू महापुरुष बसलेले होते. मुक्त महात्मा बसलेले. त्यांची चिंतनात होते. मुक्त चिंतनामध्ये असताना तर माता मावलीला ते मूल बाबा पहा म्हणले एवढं मी धुणत होते. आता ते समाधीत होते आणि ही धुणं धुण्याच्या नादी लागल्यानंतर नदी वाहती. ही धुणं धुण्याच्या नादी लागली बोलण्याच्या मैत्रिणीच्या आणि ते छोटंसं मूल रांगत रांगत आलं पाण्याकडं आलं आणि पाणी गेलं आणि त्याचा कार्यक्रम आणि मी त्यांचं धुणं वगैरे आवरलं. धुणं आवरल्यानंतर तिला पाहिलं बाबा पोरगं पुढे म्हणले. आता पुढं पोरगं बाबा देवावरच नाही ना. ब्रह्मानंदी लागली काही कोण देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे. भगवंताच्या चिंतनात देहाचा विसर पडलेला आहे. मी डोळे उघडले गळत उघडले डोळे म्हणजे पोरगं पुढे म्हणले माझ्यावर. त्यांनी सांगितलं काही सांगता नाही येतं. देहाचं दाट ठेवण्याची तर पोराचं काय अर्थ आहे. ती लागली मोठमोठ्यानं काऊल केला तिनं माझं पोरगं पुढे माझं पोरगं पुढे मोठमोठ्यानं. मग आता आरोड झाल्यावर काही लोकांना आमंत्रण द्यावं लागतं का. सगळं गाव गोळा झालं तिथं. सगळं गाव गोळा झालं. मग बाकीच्या मंडळीने पाहिलं तिथे पाण्यात पडलेलं होतं आणि त्याचा कार्यक्रम झाला. वर काढलं त्याला. मग तर लईच कावर झालं. मग तिथं फार वातावरण असं तयार झालं. अख्खं गाव गोळा झालं पाहायला. छोटंसं गेलं म्हणजे त्या महात्म्याला म्हणले आता महापोरगं जेवण करून तुझ्यामुळंच गेलं म्हणले. तुझ्यामुळं माझं मुलगं गेलं. तो म्हणे मग तो तत्वज्ञान सांगतो तिला काय हे सांगतो ते का ती मूळ स्वरूप अमराची मुली त्याच्यावालं त्याचं आयुष्य संपलं असं म्हणले. त्यांची महाभक्ताचं शरीर जाणार असा हा भरपूर उपदेश केला. पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत असं का ती म्हणले बाबा मी ऐकणार नाही म्हणले. महापोरगं जिवंत करून दे नाही तर मी जीव देईन म्हणले. आता त्या पायापाशी मी देतो खुदादार काय अशी ती एकदम निर्वाणीचा प्रसंग बोलायला लागली. ह्याचं गाव गोळा झालेलं तोडधोडीची काय म्हणजे आता ही लोक आपटून जीव देणार. माझं मुलगा बाकीचं काही सांगू नको. मला तत्वज्ञानाला सांगू नको ना अध्यात्माला सांगू नको. नाहीलाच झाला साधूचा. ठीक आहे म्हणले. आणि मग त्यांनी काय केलं ते शरीर ठेवून दिलं. त्या शरीरातून ह्या शरीरामध्ये प्रविष्ट झाले. त्याला काय म्हणतात परकाया प्रवेश म्हणतात परकाया प्रवेश. त्रिविक्रम राजा गेला तवा या शरीरातून त्या शरीरात गेलं होतं. याच्यातून आपल्याला एवढं तर ज्ञान प्राप्त होईल. शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. एवढं जरी प्राप्त झालं ग्रंथातून नाही झालं ना. परकाया प्रवेश. मुलगा झाला ना जिवंत. मुलगा जिवंत झाल्यावर चमत्कार झाल्यावर मग काय काय सगळं तिथे जय जय आपण बाबाच्या शरीराचं तिथे कार्यक्रम करून टाकला. विधी वगैरे झाला आणि ती बाईला बघला तर आली घरी. ब्राह्मणाची दृष्टी होती. आता ते पोरगं काय प्यायला पाजलं नाही पाजलं ते रडत नव्हतं काय नव्हतं. खायला द्या काही नाही. एकदम शांत करून राहायचं असं. स्वस्त जर भरतात असं त्याला काहीच नाही. मोठं झालं 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं ते काही बोलत नसतं. आता काय बोलाल ते विषयाचं प्रपंचाचं काय बोलाल ते जर परिपूर्ण झालेलं होतं त्याचं काही करायचं राहिलेलंच नव्हतं. मग ते ब्राह्मण म्हणायचं तू काहीतरी शिक.
हे पाठ अमुक तमुक काहीतरी शिक ना, ब्रह्मकर्म शिक. तर ते नारायण तरी शिकले, लग्न लावायचं गेली तर 4 वर्षाचं झालं, 5 वर्षाचं झालं, ते म्हणायचं मला काही शिकायचं नाही, मला सगळं झालेलं आहे, की परत काय बालवाडीत घालतं मला हे काहीच शिकायचं राहिलेलं नाही. कृत्य झालं, काहीच राहिलेलं नाही. पण ही भाषा कळत ना, त्यामुळे ते काही बोलत नव्हतं. बाकीचे सगळे म्हणायचे पोरं दुःख आहे, येड आहे, काही कामाचं नाही. बाकी सगळे पोरं संस्कृत बोलायचे, शिकायचे. 6 वर्षाचं झालं ती बालक, 6 वर्षाचं झाल्यानंतर त्याचं तेच. आणि मग एक दिवस आज ते जगद्गुरु शंकराचार्य नेमकं त्या गोष्टीमध्ये भिक्षा मागायला लागले. आधी जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. तिथं काय आल्यानंतर व्यवस्थित आले आणि त्या मुलाकडं अशी नजर झाली बा, फक्त अशी लांबून शकते ती पाच झाल्यानंतर त्यांचा संवाद न बोलता संवाद झाला. आणि मग आद्य जगद्गुरु शंकराचार्य संस्कृतमध्ये त्याला बोलायला लागले, तू कोण आहे म्हणले. संस्कृतमध्ये तो विषय, तू कोण आहे. त्यावेळेस तो मग संस्कृतमधून बोलतोय, देह नाही, मनुष्य नाही, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, मी निज बोध रूपा, मी बोधरूप आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवो, मी शिवस्वरूप आहे, मी अमर आहे. कोण म्हणतंय. बाकीचे सगळे ज्याला येडं म्हणत होते, हे काही कामाचं नाही, हे कोणत्याच हिशोबातलं नाही म्हणले पोरग. ती संस्कृत बोलायला लागलं, मग अख्खी वस्ती ऐकते, अरे हे पोरग आपल्याशी कधी बोललं नाही, येडं म्हणून आपण बाजूला टाकलं, ही संस्कृत बोलत आहे. शंकराचार्यांची नुसती नजर झाली. शंकराचार्य म्हणले, एवढं पोरग मला देऊन टाका, एवढा मुलगा मला द्या म्हणले. ते म्हणले, घेऊन जा बाबा, हे काही कामच नाही, हे प्रपंचाच्या उपयोगीचं नाही आणि परमार्थाच्या उपयोगीचं नाही, नाहक जडी म्हणली, नुसतं खायची भरती म्हणली, घेऊन जा म्हणले. त्याला घेऊन गेले, त्याला त्याच्यावर कृपा केली आणि एका पिठाचा शंकराचार्य, हस्तमालकाचार्य, हेच ज्ञान प्राप्त झालं त्याला. स्पष्ट म्हणायचं, मी कोण आहे, बोधरूप, मी शिवस्वरूप आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय संस्कार, अमर आहा प्रीती पास होते न म्हणा देह माझा मग भरला, कैसा धाक सकळही आपुले. मग काय होतं, हे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर भीती नष्ट होती. पहिली मरणाची नाही, सगळीच भीती नष्ट होती. मागच्या वर्षी सत्यानंतर गेटावर कौर झालतं ना, बाबा एक शब्द बोलले होते ना, अख्खा हिंदुस्थान पेटला होता ना. ते सगळं वातावरण झाल्यानंतर ते मीडियावाले तिथं आले, तीन भावांची मुलाखत घेतली. एवढं पेटलं तुम्हाला भीतीने वाटली का. नेमका तोच व्हिडिओ पाहिला एक दिवस. त्यांनी विचारलं बाबांना, काय बाकी त्यांचे छोटे चुकत होते म्हणजे हजार सगळे त्यांच्यावर, आणि तुम्हाला भीती नाही वाटली का. त्यांनी एक वाक्य वापरलं, अभंगाला संबंध आहे. त्याने सांगितलं, स्वतःवर नाही घेतलं, शास्त्राचं वाक्य सांगितलं, संताचा भय नावाचा दोष नष्ट झालेला असतो तुम्ही, सगळंच भय. त्याला कोणता धाक नसतो ना, भीती जाताच की पहिली, काही वेगळं काही वरून शरीरात नसतं बदल होत. त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, भीतीचं काय कारण नाही. जगा काळ खाय, आणि तो काळाला घाबरण, काळ कोणाला नेणार आहे याला. आणि ही पण आता आपलं आता सुद्धा आपलं नाही येते चाललंय म्हणून. पहिलं भीती नष्ट होती, चिंता नष्ट होती, काळजी चिंताचे पळाली गोकुळा बाई. जेव्हा नाही तर प्रवेश केलं, गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. अवस्था आहे ती. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं, भीती नष्ट होती. कशाची भीती, मृत्यूची सुद्धा भीती नष्ट होती. मरण माझे मध्ये केले आम्हाला. ही विद्या जी मिळाली आपल्याला, ही मरणमारी विद्या आहे. मरण एकदा मेल्यावर पुन्हा मरण आहे का, त्याची मरणाची भीतीच नष्ट झाली. त्याला कशाचं भीती काय ती, त्याला सगळ्यात मोठी भीती मृत्यूची आहे. पाहिलं आपण कोरोनाच्या काळात मोठमोठली, बाकी कशाला घाबरत नाही, पण मृत्यू म्हणल्यानंतर घराच्या बाहेर निघाली कोणीच तत्पर नाही. पण संतांना नाही ना भीती राहिली, ती कशाची भीती का, संपलं जीवनातलं, भीती गेली. शिवाय भीती तात्पुरती नाही गेली,
तात्पुरती भीती जाणं वेगळं, तात्पुरतं दुःख जाणं वेगळं, तात्पुरती चिंता आपली जाती, तात्पुरतं लई पैसे भेटले आपल्याला कशाचे तरी, गाडीबाची लॉटरी लागली समजा, 1 कोटी रुपये झाले गाडीबाची, गरिबीचं दुःख जाईल ना, जाईल ना गरिबीचं दुःख, पण काहीच जाईल का, नाताची पोराची पंचायत आहेच ना. तसं दुःख तात्पुरतं जाऊन उपयोग नाही, कारणासहित गेलं पाहिजे. कारणासहित दुःखाचं कारण कळावं का, स्वस्वरूपाचं अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान स्वस्वरूपाच्या ज्ञानालाच जातं, अन्यथा दुसरं कशालाच जात नाही. आणि ते ज्ञान संत देतात. म्हणून संत चरणी क्षणोक्षणा नामस्मरण काय मिळवा, मुक्ती सायुज्यता वरा घेती करा बापानो, धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून चरण दिला. सोडून म्हणलं का मिथ्या, सोडायचं नाही, सोडून नाही, विचारांना त्याचा बात करायचा आहे. प्रत्यक्ष याचा बात केलं कसं काय भजन करता येईल आपल्याला, याचा बात कसा करता येईल आपल्याला, विचारांना करायचा आहे. विचारांना हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. विचारावा तुम्ही न पाहिजे, विचार म्हणजे विवेक, ज्ञान आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस आपल्याला स्पष्ट ज्ञान होतं आपलं स्वरूप अमर आहे, आपलं स्वरूप अमर आहे. हे कळे आपल्याला. साप कात टाकी दो, मुक्त होतो का बद्ध होतो, मुक्त होतो, तो मोकळा होतो. म्हणजे आता कात टाकली मोकळा, आता पहिल्यापेक्षा सफळ होतो. कसं आहे, वेळ तादात नाही सुटलं का आपण मुक्त होतो, डायरेक्ट शरीराला नाही सोडायचं. तीच उदाहरण द्यायचं आपल्याला, आयुष्यभर तयार झालेलं नारळ, साधवी तयार झालं आणि चिटकले नारळ म्हणजे आपण, पण आपण सुद्धा सोडून राहिलो बरं का आता. म्हणून ते इथं बसलोय आपण, आणि ही भाषा कशी कळायची नाही, पण त्याला ही भाषा कळायचीच नाही. आपण चांगल्या चांगल्याला नाही कळायचा, अनुभव त्याला एक पोच लावून राहिला. पण आपल्याला महाराष्ट्र ब्रह्मविद्या मिळाली, चिंतनानं आपलं जे साधन सुटू राहिले, फक्त निश्चय व्हायचा राहिला. आणि तो श्रवणानं होतो, चिंतनानं होतो. मला त्याच्याकरता हे निमित्त आहे, पण हे सत्संग खरं आपल्याकरता आहे. त्यांना तर उत्तम गती प्राप्त होणारच आहे. कैसा धाक सकाळी आपले. आणि शेवट महाराज सांगतात, जे उपक्रमाला असतं ते उपसंवारला असतं, मूर्तीशास्त्रात बसते. सुरुवात कुठून झाली त्यांच्यावाली तेच शेवट सुद्धा सांगतात. पुढे शाळेत गेले नाही, पुढे व्याकरण शिकायला गेले नाही, पुढे संस्थेत गेले नाही, आणि ते अभंग एवढे शास्त्र सुद्धा बाहेर कसे पडले असतील. ते सामान्य आहे का, माणूस नव्हतेच नाही, माणूस नव्हतीच ते. तो भासला मानवी वेशधारी. अरे ते आपल्या करता हे सगळं लिहिला. ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर शास्त्री काय साधा आहे का तो. रामेश्वर शास्त्री म्हणजे दशग्रंथी आहे. विरोध करणारा स्तुती करावा. जावयाची स्थिती तर सासू करते, ते काही यथार्थ स्थिती असते का. विरोधी एका काळचा रामेश्वर शास्त्री, त्यांना आरती करावी. ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्त जीवन परिवर्तन झालं. अख्खं आयुष्यभर टाळ घेऊन महाराजांच्या मागं होते, टाळ घेऊन उभा राहत होता. 7 ब्राह्मण होते महाराजांची शिष्य, 6 ब्राह्मण होते. सामान्य होती. आपल्याला सांगण्याकरता हे शरीर धारण केलेलं आहे. वेद हा वेद पंचम वेद आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून पडलेला वेद आहे तुकोपनिषद. अमर हा एवढा अभंग जीवनात उतारला. प्रॅक्टिकल का झालं मग काय करायचं वेगळं, काय उचकायचं राहिलंय. आता पुन्हा आपल्याला येणं नाही, जाणं नाही. आणि जाणं पुढे स्वरूप प्राप्त होतं. माहेरला जाणं म्हणजे पुढे जाणं. स्वामी समर्थ शिष्या शेवटी स्वामींना म्हणायचं मला माहेरला पाठवा. भाषाच कळत नसतं बाकी त्यांना कोणला. त्यांचं चरित्रच येत होतं गोष्टी त्या शेवटी स्वामींना आले का तेच त्यांच्या गरज मला माहेरला पाठवा. यांना असं वाटत त्या माहेरला पाठवा म्हणजे का काय. मग एक दिवस त्याला सांगितलं आता बस चिंतनाला भगवंताचं चिंतन करता 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 हिला शरीर ठेवून कमी म्हणले जन स्वामी माहेरला गेली म्हणजे आज शेवटा तो मला माझा बहु गोड आलो निजाच्या माहेरा. त्या स्वरूपाला जाणं म्हणजे म्हणजे अमर स्वरूपी भगवंताचं त्या स्वरूपाला जाणं म्हणजे आपल्याला एक दिवस माहेरला जायचं तो शेवट गोड होणे.
त्याच्याकरता म्हणजे यासाठी केला भूमिका अट्टहास शेवटचा हीच गोड व्हावं. गोड होणं म्हणजे अमर होणं. चांगलं झालं म्हणजे माझं. म्हणजे आईचं चांगलं झालं, आईचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे तो गेला तिथं दुसरलं त्यानं ते आता काय सापडेल त्याला. ती मावशी कसं काय म्हणजे सोनं झालं, त्याला वाटलं सगळं सोन्याचंच झालं असं काही. तो आला पुन्हा रडायला लागला आणि म्हणजे आईचं काय तर सोनं काय तर म्हणजे सगळ्या हलकत म्हणजे कावशी बांधलेली. अरे सोनं झालं म्हणजे चांगलं झालं. लह्याची दोरी सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. सोन्याचा असता तो फार आपण म्हणून आणला पांढऱ्यावर नसतं. सुखाचं झालं, चांगलं झालं, गोमटे ते करा म्हणजे मुक्त होणे. शेवटचं त्यांना देवाची बरी तुका म्हणे तुम्ही पटन का बरं माणसाला आहे. ही गोष्ट पटन काही वाक्य सामान्याला तर नाही पटायचं बा. नामधारकाला पटन, घासलंय ना त्याला पटन महाराज. आणि तुम्ही देवी जगद्गुरु तुकोबारा आपल्याला शेवटचं चरण. देवाची बरे दुरुक्ती आले. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अरे तुम्ही देवच त्याची किती अभंग आहे. तुझं भाव आहे हे तरी हा सुलभ रूपा भावे गावे गीत शुद्ध करुनिया. काय कर अंतकरण शुद्ध कर आणि पांडुरंगाचं आयुष्यभर नामस्मरण कर. तूच देवस्वरूप प्राप्त हो. तुला हे स्वस्वरूप पडून जाईल आणि तुझ्या भगवंत स्वरूपाला जातील. तुला मग येणं नाही, जाणं नाही, दुःख नाही, जन्म नाही, मरण नाही. हे संसाराचं दुःख सामान्य आहे का आतमध्ये. मग आता किती गरम होतं आतमध्ये. एसी नाही, पंखा नाही, सोय नाही. बदल असा माता आपल्याला उपदेश करते. याला नाही करीत त्या बाळाला, आपल्याला करते. उठी पुत्रा जाई फिरफिरे हिंद येते साधू आणि संत उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी तुला काय करेल तो अमर स्वरूपाला प्राप्त. एकदा नाही करायचं पण सारखं म्हणून कळत असतं ना. पहिल्यांदा नाही करायचं. आपण कसं काय देव कुठं आपण स्वरूपाना येणार नाही. स्वरूपाना ममय वंशी जीवरूपी देव भूता देव म्हणतो सगळे माझे. सर्व घटी काय आहे रामे आंधळ्या पोरासारखं. बाप पोराला ओळखतो पण आंधळ चोरलं बापाला ओळखतो नाही. कसं म्हणजे पैसे सर्वांनी शास्त्र सांगते का आपण देवाचे अंश आपण एक आहोत. पण काय झालं दुर्बुद्धीमुळे आपण अज्ञानामुळं गीत म्हणतात देवाची बरी. ऐकून एकच आपल्याला बुद्धीला पटन ती. एकदा दुधाच्या बाजारला चालला होता दुखून घेऊन विकायला. जुन्या काळात 25 वर्षाचा काळ निघाला बाजारात सुंदर घेऊन चालला. 3 भांडीने पाहिलं याचं कार्यक्रम करायचा म्हणून. एक जण फाट्यावर थांबला, एक जण वाघवड्यात थांबला आणि एक जण वडवाडीत. प्लॅन केला तिने की याचं काम करायचं युक्तीनं करायचं. याची संबंधाशी विषय झाला पाहिजे आपल्याला. त्याला खात्यावर घेतलं. खात्यावर वेगळं घेतला आणि चालला तो म्हणला काय वाच नाही थोडा हल्ला तो. आणि आपण तो बकरू आणेल घरून काय म्हणतोय बरं तो म्हणणारा ओळखीचा होता. त्याच्यामुळं तू आता धंदा बदलला का तरी कंपनी चालला म्हणजे काय समोर तो हल्ला थोडा. त्याचा विषय हल्ला थोडा पुढं गेल्यानंतर वागवले आता नवीन व्यवसाय कंपनी चालला म्हणजे बाजारला त्याला टाकून द्यावं का काय आपण ते घरून बघून घेतलं असं कसं काय होईल बाबा. 50% हल्ला तो पुढं गेल्यानंतर कुत्र घेऊन पुढं चालले मग त्याला टाकूनच घे झाला का नाही निश्चय. त्याच्या व्यवहारात जर निश्चय होऊ शकतो इथे होणार नाही का सारखा त्याचा बडा चांगलं चिंतन आपला तिने विना देवा निरते माईक नाही.
अविनाश करी आपल्या शिपा. ती काय करते आपल्याला अविनाशी करून टाकीते. कधी आणि मला अतिशय वेळ लागलं पाहिजे देवाच्या डोळ्याने वेळ लागलं होतं मला. अनेक दुसरे मन नाही आता नेमिले या चित्ता पासून या पांडुरंग ध्वनी पांडुरंग भूमी जागृती स्वप्नी पांडुरंग 3 अवस्थेत नाम चालते. वैखरीनं कवर राम राम म्हणायचं आणि वैखरी कवर चालणार आहे पण आतमध्ये वारी आहे ना परा वैखरी स्वप्न पडते आपल्याला. कसं काय पडते चिंतन केलं सारी ज्यावेळेस आपली परावानी चालू होती त्यावेळेस अखंड भजन चालत असतं. कधीच बंद नसतं पडत. स्वास्थ्य की बंद पडतो का बंद पडण्याचं कुंडली कोणते म्हणून तुमचा वारलीच म्हणले तुला डायरेक्ट वारलीच म्हणले. मिरी कशी दुसरा शब्द नाही वापरला. वारली शब्द प्रत्येक शब्द जपून वापरलेला आहे. वारलेली परत येत नसती. चिंता वारली संत लाभ पद्मनाभ होता ठेवा तो या भावा पुण्य फळ हृदयाचा प्रश्न संत चरण हो आज कुठले माझी पुढे भूत जन्माचे गोंधाटले पुढे परब्रह्म सावळे निश्चिती प्राप्त अमर होणे. गेल्यावर का असताना गेल्यावर त्याला शरीर ठेवावं लागतं. इथं देहात असतानाच याच डोळा बघू मुक्तीचा डोळा आणि ते मुक्तीचं सुख भोगण्याकरता जेव्हा हे शरीर मिळतं आपल्याला किती साथ तेव्हाच नाही करते. पण खरं भगवंताला आपल्याला हे शरीर दिलं ना मुक्तीचं सुख या देहात असतानाच मुक्त होणं गेल्यानंतर मुक्ती समजायला गेले नाही कुठं आले नाही. जसं कर्म असं तसं भेटत असतं आपल्याला. कर्म येतो कर्म आपल्याला थांबावं लागलं. कर्म संपलं आपल्याला करावं लागतं. व्यक्तातून अव्यक्तात गेले आणि कर्मानुसार तुम्ही किती भेटतात आपल्याला. कर्म करेगा बनलेला भगवान विकास असतील तर लोकात असो लोकात असो कुठं जिथं असेल तिथं त्यांना प्राप्त व्हावं त्याच्याकरता पुण्य तर ज्ञानादी पुण्य केलं अन्नदान करतो आपण. ज्ञानदान तर सर्वात श्रेष्ठ आहे. आता आमची भाकर जेवल्यावर कमीत कमी आपल्याला 4-5 घंटे काही लागणार नाही. परत लागत तात्पुरती भूक नष्ट होते की कायमची होती. अन्नदान श्रेष्ठ आहे तृप्तता आहे पण कायमची नाही. सर्व भीती द्यावी अन्न द्रव्य पात्र वितरण द्रव्य मोकळ घेऊन निघून विनियोग चुकला आपल्या अंगावर येईल. पण कायमची तृप्तता फक्त ज्ञानदानामध्ये. ज्ञानदान असं आहे ना की आपल्याला मुक्तच करून टाकू. जन्मोजन्मीचे ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मौलीनं ज्ञानाला डोक्यावर घेतलं. तारा तेज संपत्ती देण करा आपण सूर्य उगवल्यावर तारे काहीच राहत नाही. तसे हे ज्ञान जर आपल्या अंतःकरणात ते ज्ञान होते अमर स्वरूपानं अमर होतो जीव. तो मूळचा जीव हा शिव आहे. एक घरी आत्मा जीव शिव फक्त भ्रांती गेली पाहिजे आपल्यावाली. भ्रांती गेली का आपण सेवा जगद्गुरु समर्पित कुंडलिका ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुनाथ महाराज श्री
घ्या ना. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शेषमंगला शेषशयना करुणनयना कमलापती मणिमोहना मदनमूर्ती धनुर्बालका तृतीया मूर्ती सगुणा निर्गुणा जगत्याला जगज्जीवना बाळकृष्ण काला लोटांगणी मज ठाव द्यावादी चरणी से विनवनी वंदनी सोडवावी सकळ देवादी देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहू तो जे वांचिल तो तिलाहो प्राणी जात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांचन मातंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन स्वैर्य होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होईति निलोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो पजवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय वाळीति एत मने श्री विश्वेश्वरा हो आ होईल दान पसाहो येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला येणे वरिज्ञान देवो सुख्या झाला हरि ओम शांती 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 सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुवीर समर्थ